मुंबई पुणे हायवे हा सर्वांच्याच परिचयाचा आहे. दररोज लाखो लोक या रस्त्याने प्रवास करत असतात. पण 15-20 वर्षांपूर्वी परिस्थिती मात्र काही वेगळीच होती. हा हायवे म्हणजे मृत्यूचा एक सापळाच बनला होता. आज जरी या हायवेवरती मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी त्यावेळची परिस्थिती मात्र वेगळी होती. दररोज या रस्त्यावरती कोणाचा ना कोणाचा मृत्यू व्हायचाच. याचे कारण म्हणजे मुंबई आणि पुणे यांच्यामध्ये असलेला एक शॉर्टकट रस्ता. आजची ही घटना त्याच रस्त्यावरती घडलेल्या एका घटनेवर आधारित आहे, जी 2006 साली घडलेली आहे. त्यावेळी GPS म्हणजे गुगल मॅप ही प्रणाली फारशी उपलब्ध नव्हती. काही काही ठिकाणीच ती मोबाईलवर उपलब्ध झाली होती. वृषाली ही दिल्लीला राहत होती आणि काही कामानिमित्त ती आपल्या काकांकडे आली होती. तिचे काका अंधेरी येथे राहत होते. तिने आदल्या दिवशी फोन करून आपल्या काकांना सांगितले की मी उद्या तुमच्या घरी राहायला येणार आहे. पण जेव्हा ती रात्री तिच्या काकांच्या घरी पोचली तेव्हा तिने बघितले तर तिच्या काकांच्या घराला चक्क टाळे होते. ते बघून तिला आश्चर्य वाटले. मग तिने लगेचच तिच्या चुलत भावाला म्हणजे रोहनला फोन केला, कारण तिच्या काकांचा फोन लागत नव्हता. रोहन तिला म्हणाला, सॉरी वृषाली, आई बाबांना आमचे गावाचे नातेवाईक अचानक वारल्यामुळे तिकडे जावे लागले. मलाही कंपनीमध्ये अर्जंट काम असल्यामुळे मी आज तरी घरी येऊ शकत नाही. पण तू घाबरू नकोस, मी आपल्या घराची चावी शेजाऱ्यांकडे दिली आहे. त्यांच्याकडनं तू चावी घे आणि आपल्या घरामध्येच बस. मी सकाळपर्यंत आपल्या घरी येईनच. तू येणार म्हणून आईबाबांनी जाताना जेवण फ्रीजमध्ये ठेवले आहे. ते जेवण मात्र तू गरम करून घेऊन घे. मी सकाळी येईन, काळजी करू नकोस, असे म्हणून त्याने फोन ठेवला. वृषाली थोडीशी नाराज झाली, पण निदान रोहन सकाळी लवकर येणार आहे हे ऐकल्यानंतर तिला थोडे बरे वाटले. तिने शेजाऱ्यांकडून चावी घेऊन रोहनचे घर उघडले. मग तिने फ्रीजमधले जेवण गरम केले आणि ते गरमागरम जेवण ती जेवली. त्यानंतर तिने घड्याळात बघितले तर घड्याळात 7 वाजले होते. वृषालीला खरं तर फिरण्याची खूप आवड होती, म्हणून तिने आधी ठरवले होते की मुंबईला पोचल्या पोचल्या सर्व मुंबई बघायची. तिला रात्रीची खरी मुंबई कशी दिसते ते बघायचे होते. पण इकडची परिस्थिती पाहून ती फार निराश झाली. इतक्यात तिला आठवले की रोहनची गाडी तर इथेच आहे. मग ती गाडी आपण घेऊन गेलो तर? तिला उत्तम प्रकारे ड्रायव्हिंग येत होते, म्हणून तिने रोहनला लगेचच फोन केला आणि त्याला विचारले की थोड्या वेळासाठी मी तुझी गाडी घेऊन जाऊ का? मला घरात बसून खूप कंटाळा आलाय. माझी पुण्याला एक मैत्रीण राहते. आता जास्त वाजलेही नाहीयेत. मी तिच्याकडे जाते आणि रात्री राहून सकाळी पुन्हा इथे येते. तू माझी काहीच काळजी करू नकोस. इथे पोचल्यानंतर मी तुला फोन करीन. रोहनला रात्रीचे तिचे एकटे जाणे पटत नव्हते, पण वृषालीने खूप समजावल्यानंतर रोहन कसाबसा तयार झाला. रोहनलाही माहिती होते की वृषाली एक हट्टी मुलगी आहे आणि तिला कितीही समजावले तरी तिच्या मनाला वाटेल तेच ती करणार. पण त्याला हेही माहिती होते की ती गाडी चांगली चालवते, म्हणून त्याने नाईलाजाने तिला परवानगी दिली आणि मैत्रिणीच्या घरी पोहोचल्यानंतर त्याला फोन करायला सांगितले. तसेच रात्रभर मैत्रिणीच्या घरीच राहायला सांगितले आणि सकाळीच परत यायला सांगितले. अर्थातच वृषालीने ते सर्व काही मान्य केले. त्यानंतर वृषाली आनंदाने गाडी घेऊन निघून गेली. त्या दिवशी रविवार असल्यामुळे रस्त्यावरती बऱ्याच गाड्यांची गर्दी होती. मुंबईमधल्या प्रेक्षणीय स्थळांबद्दल तिने बरेच ऐकले होते, पण ती दिल्लीला राहत असल्यामुळे तिने स्वतःच्या डोळ्यांनी काहीच पाहिले नव्हते. म्हणून याचाच अनुभव घेण्यासाठी तिने ठरवले की आधी आपण मुंबई बघायची आणि मगच मैत्रिणीकडे निघायचे. म्हणून ती पहिल्यांदा मरीन ड्राईव्ह येथे गेली. तिकडचा समुद्र किनारा पाहून ती थक्कच झाली, कारण ती पहिल्यांदाच असा समुद्र किनाऱ्याचा अनुभव घेत होती. ती दिल्लीला राहत असल्यामुळे तिथे असे काहीच नव्हते. ती हे पहिल्यांदाच बघत होती. पण थोड्या वेळाने ती भानावर आली आणि तिने घड्याळात बघितले तर
तर घड्याळात रात्रीचे 7:30 झाले होते, म्हणून ती तिथून लगेचच निघाली. त्यानंतर ती जुहू चौपाटी इथे थांबली. तिने जुहू चौपाटी बद्दल तिच्या मित्रमैत्रिणींकडून बरेच ऐकले होते आणि मग जुहू चौपाटी डोळे भरून पाहिल्यानंतर ती तिथूनही निघाली. लहानपणापासूनच तिला तिच्या वडिलांची गाडी घेऊन एकटी फिरण्याची सवय होती. ती रात्रीची बिनधास्तपणे दिल्लीला कुठेही फिरायची. तिच्या आईवडिलांनी याबद्दल कधीच आक्षेप घेतला नव्हता. त्यामुळे वृषाली बिनधास्त वृत्तीची बनली होती. त्यानंतर तिने ठरवले की आता आपल्याला निघायला पाहिजे, नाहीतर आपल्या मैत्रिणीच्या घरी पोचायला आपल्याला बराच उशीर होईल. म्हणून तिने आपल्या गुगल मॅपवर पुण्याच्या दिशेने रस्ता सेट केला आणि मग ती पुण्याच्या दिशेने निघाली. त्यावेळी गुगल मॅप हे ॲप नुकतेच बाजारात आले होते. मुंबई पुणे हा रहदारीचा रस्ता असल्यामुळे त्या रस्त्यावरती वाहनांची सतत ये जा होती. त्यामुळे रात्र झाली असून सुद्धा अर्थातच तिला घाबरण्याचे काहीच कारण नव्हते. इतके तिच्या लक्षात आले की तिच्या गाडीचे पेट्रोल संपत आले, म्हणून आपली कार एका पेट्रोल पंपाच्या दिशेने वळणार इतक्यात अचानक तिच्या गाडीसमोर एक काळी मांजर आली. तिने ब्रेक मारून गाडी थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिची गाडी थांबली नाही आणि तिच्या गाडीने त्या काळ्या मांजरीला जोरात धडक दिली आणि ती काळी मांजर तिथेच मरण पावली. त्या काळ्या मांजरीला मेलेले बघून वृषाली घाबरली, पण थोड्या वेळाने ती भानावर आली. ती इतरांसारखी शकून अपशकून मारत नव्हती, पण खरे म्हणजे काळी मांजर आडवी जाणे आणि त्यानंतर मरण पावणे हा फार मोठा अपशकून होता. पण तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले, कारण तिचा असल्या गोष्टींवरती अजिबात विश्वास नव्हता. तिने मग पेट्रोल भरून आपली गाडी पुण्याच्या दिशेने वळवली. आता ती पुण्याच्या दिशेने आपली गाडी भरधाव पळवत होती. जवळजवळ तिने अर्धे अंतर पार केले होते. तिला वाटले की आपण काही वेळातच आपल्या मैत्रिणीच्या घरी पोहोचू, तिथे थोडा वेळ आराम करू आणि मग सकाळी फ्रेश होऊन पुन्हा रोहनच्या घरी येऊ. रात्र असून सुद्धा तो रहदारीचा रस्ता असल्यामुळे त्या रस्त्यावरून बऱ्याच गाड्या जात होता. त्यामुळे अर्थातच तिला फारशी भीती वाटत नव्हती. इतक्यात तिला गुगल मॅपवर पुण्याच्या दिशेने जाणारा एक दुसरा शॉर्टकट रस्ता दिसला. तो पुण्याच्या दिशेने जाण्याचा एक शॉर्टकट होता, पण तो रस्ता फार सुनसान होता, कारण त्या रस्त्यावरून कुठलीही वाहने जात नव्हती. तेव्हा गुगल मॅप हे नवीनच ॲप मोबाईलवर आले होते. वृषालीने नीट बघितले तर खरोखरच पुण्याच्या दिशेने जाणारा तो एक शॉर्टकट रस्ता होता, असे त्या गुगल मॅपवर दाखवत होते. वृषालीला वाटले की या रस्त्याबद्दल बहुतेक लोकांना माहिती नसावे, म्हणून या रस्त्यावरून कोणतीही वाहने जात नसावीत असे तिला वाटले. बरे झाले आपल्याकडे गुगल मॅप आहे, म्हणून आपल्याला हा रस्ता कळला, नाहीतर आपल्याला मैत्रिणीच्या घरी पोचायला आणखीन वेळ लागला असता. आता आपण काही वेळातच आपल्या मैत्रिणीच्या घरी पोहोचू आणि या रस्त्यावरती गाड्यांची वर्दळही दिसत नाही, त्यामुळे आपल्याला वेळही खूप कमी लागेल, असा तिने मनात विचार करून आपली गाडी मुंबई पुणे हायवे जवळ असलेल्या त्या शॉर्टकटकडे वळवली. ती मनामध्ये विचार करत होती की एवढा जवळचा रस्ता असून सुद्धा लोक या हायवेने प्रवास करून आपला वेळ वाया का घालवत आहेत, तेच तिला कळत नव्हते. पण वृषालीला माहिती नव्हते की नियतीने तिच्या पुढे काय भयानक वाढून ठेवले आहे. त्या शॉर्टकट वरून जात असं तिने बघितले तर त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला दाट जंगल होते. रस्त्यावरती तर चीट पाखरू सुद्धा दिसत नव्हते. सर्वत्र काळोख होता. वृषालीला हेच थ्रिल अनुभवायचे होते. आता ती भरधाव वेगाने आपली गाडी चालवत होती, पण अचानक थोड्या वेळाने तिला गाडीमध्ये खूप गरम होऊ लागले. मगाशी अंगाला झोंबणारा थंडगार वारा कुठेतरी नाहीसा झाला होता. त्यानंतर तिने गाडीचा एसी चालू केला. गाडीमध्ये एसी असून सुद्धा तिला खूप गरम होऊ लागले होते, याचे तिलाही आश्चर्य वाटत होते. त्यानंतर तिला गाडीमध्ये घुसमटल्यासारखे होऊ लागले. तिचा घसा अचानक कोरडा पडला. तिला चक्कर येऊ लागली होती. तिचे शरीर काय कोणास ठाऊक पण थरथर कापत होते. आता तिला विचित्र वाटू लागले होते, म्हणून तिने आपली गाडी तिथेच थांबवली. तिने आजूबाजूला बघितले तर सर्वत्र रस्त्यावरती काळोख होता. आजूबाजूला कोणीच नव्हते.
रस्त्याच्या दोन्ही बाजूला जंगल होते. त्यानंतर तिने आपली पाण्याची बाटली काढली आणि त्यातले पाणी प्यायले. पाणी प्यायल्यानंतर तिला थोडे बरे वाटले. त्यानंतर तिने विचार केला की आता आपल्याला या रस्त्याच्या पुढे गेले नाही पाहिजे. तिला कळले होते की आपली तब्येत आता बिघडली आहे. आपण परत रोहनच्या घरीच गेले पाहिजे. अशा परिस्थितीत आपण या सुनसान रस्त्यावरून पुढे गेलो तर कदाचित आपला ऍक्सिडेंट होऊ शकतो आणि या सुनसान रस्त्यावरती आपल्याला कोणी मदत करायला पण येणार नाही. म्हणून तिने रोहनला फोन करून आपण परत घरी येतोय हे सांगण्यासाठी जेव्हा तिने आपला फोन उचलला इतक्यात तिच्या गाडीच्या समोरच्या काचेवरती कसला तरी आवाज झाला. तेव्हा तिचे लक्ष गाडीच्या समोरच्या काचेवरती गेले. तेव्हा समोरचे दृश्य पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण तिला गाडीच्या काचेसमोर एक हात दिसत होता आणि तो हात तिच्या गाडीची काच ठोकत होता. पण आजूबाजूला अंधार असल्यामुळे तिला स्पष्ट दिसत नव्हते. वृषाली अतिशय घाबरलेली होती म्हणून तिने पटकन आपल्या गाडीमधली लाईट लावली. तेव्हा समोरचे दृश्य बघून तिची बोबडीच वाहिली आणि तिच्या सर्व अंगाला घाम फुटला. तिचे हातपाय थरथरू लागले कारण तिच्या गाडीच्या वायपरच्या इथे 2 तुटलेले हात होते आणि ते हात तुटलेले असून सुद्धा हालचाल करत होते. ते तिच्या गाडीची काच जोर जोरात ठोकत होते. वृषालीच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हता. तिचा मेंदूही सुन्न झाला होता. आता काय करावे तिला काहीच कळत नव्हते आणि मग ती बेशुद्ध झाली. काही वेळाने जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा तिला वाटले की ते सर्व एक भयानक स्वप्न होते. म्हणून तिने घाबरतच परत गाडीच्या समोरच्या काचेकडे बघितले तर तिला धक्काच बसला. कारण ते सर्व काही स्वप्न नव्हते तर ते सत्य होते. कारण तिच्या काचेसमोर तेच मगाचे तुटलेले हात होते पण आता ते हात तिच्या दिशेने सरकत होते. वृषाली आता अतिशय घाबरली होती पण अचानक कशी काय तिच्यात हिंमत आली हे तिलाही माहित नाही. तिने थरथरत्या हाताने आपली गाडी सुरू केली आणि भरधाव वेगाने आपली गाडी मुंबईच्या दिशेने पळवू लागली. पण ती गाडी पळवत असताना समोरचे दृश्य पाहून तिने पुन्हा गाडीला जोरात ब्रेक लावला. कारण तिच्या समोर चक्क एक मुंडके नसलेले शरीर रस्त्याच्या मधोमध चालत होते. ते दृश्य पाहून वृषाली अतिशय घाबरली आणि तिने आपले डोळे बंद केले आणि आपली गाडी पुन्हा चालू केली. थोड्या वेळाने तिने डोळे उघडले तर त्या रस्त्यावरती कोणीच नव्हते. वृषालीच्या सर्व अंगाला दरदरून घाम फुटला होता. तिचे हात स्टेअरिंग व्हील वरून थरथरत होते तरीही कशीबशी ती गाडी चालवत होती. तिने तिच्या आजी आजोबांकडून भूताप्रेतांबद्दल बरेच ऐकले होते पण तिला त्या सर्व काही भाकड कथा वाटत. त्यामुळे तिचा या गोष्टींवरती अजिबात विश्वास नव्हता. पण आज मात्र अशा काही गोष्टी या जगामध्ये असतात त्याचा तिने प्रत्यक्ष अनुभव घेतला होता. आता तिला कळले होते की लोक या शॉर्टकटने प्रवास का करत नव्हते. कारण हायवेवरून प्रवास करणाऱ्या लोकांना त्या मुंडके नसलेल्या शरीराबद्दल आणि त्या तुटलेल्या हातांबद्दल सर्व काही माहिती होते. म्हणूनच ते लोक या शॉर्टकटने प्रवास करत नव्हते. त्यानंतर कशीबशी वृषाली रोहनच्या घरी पोचली. ती सर्व घामाने चिंब भिजली होती. तिच्या डोळ्यासमोर सतत त्या गाडीच्या समोर असलेले ते तुटलेले हात आणि मुंडके नसलेले ते शरीर दिसत होते. घरात गेल्याबरोबर तिने घरातल्या सर्व लाईटी लावल्या आणि मग टीव्हीचा जोरात आवाज करून ती तशीच जागी राहिली अगदी सकाळ होईपर्यंत. सकाळ आल्यानंतर जेव्हा रोहन घरी आला आणि वृषालीने जेव्हा रोहनला बघितले तेव्हा तिने रोहनला घट्ट मिठी मारली आणि मग ती जोर जोरात रडू लागली. रोहनने जेव्हा तिच्या रडण्याचे कारण विचारले तेव्हा तिने रोहनला सर्व हकीकत सांगितली. ते सर्व ऐकून रोहनलाही धक्का बसला. तेव्हा रोहन तिला म्हणाला की तू घाबरू नकोस, तू आता शांतपणे झोप. मी आता इथे आलोय ना, तुला काहीही होणार नाही. पण वृषाली रोहनला म्हणाली मी अजिबात झोपणार नाही. मी जर झोपले तर ते तुटलेले हात आणि ते मुंडके नसलेले शरीर
पुन्हा माझ्या स्वप्नात येतील आणि कदाचित ते माझा जीवही घेतील. रोहनने तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण वृषाली काहीच ऐकायला तयार नव्हती. अखेर रोहनने नाईलाजाने मग बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या त्याच्या 2 मैत्रिणींना घरी बोलावले आणि वृषाली सोबत थोडा वेळ राहायला सांगितले. त्यांच्याशी बोलता बोलता वृषाली जरा नॉर्मल झाली आणि मग त्या दोघींनाही तिने सर्व हकीकत सांगितली. त्यातील एकीचे नाव प्रियांका होते. ती तिला म्हणाली की खरोखर तुझे नशीब बलवत्तर होते किंवा तुझी पूर्वजन्मीची काहीतरी पुण्याई होती म्हणून तू वाचलीस. पण तुझ्या एवढे सर्वात नशीबवान नसतात. तुझ्यासारखे अनेक लोकांना त्या शॉर्टकट रस्त्यावरती अनेक भयानक अनुभव आले आहेत. काही लोकांना त्या रस्त्यावरती तुझ्यासारखे तुटलेले हात दिसतात, तर काही लोकांना मुंडके नसलेले ते अर्धे शरीर रस्त्याच्या मधोमध चालताना दिसते. पण काही लोक सोडले तर बाकीच्या लोकांना त्या रस्त्यावरती अशाच प्रकारचे भयानक अनुभव आले आहेत आणि त्यातील काही बोटावर मोजण्या इतके लोक ते भयानक अनुभव सांगायला आज जिवंत आहेत. पण हे सर्व अनुभव लोकांना काय येतात या मागे एक भयानक घटना आहे आणि ही घटना साधारण 35 वर्षांपूर्वी घडली होती. तेव्हा या शॉर्टकट रस्त्यावरून काही वाहने जायची आणि यायचीही. एके दिवशी रात्री एका श्रीमंत उद्योगपतीचा मुलगा या रस्त्याने आपल्या गाडीने जात होता. त्यावेळी रात्रीचे 11:30 वाजले होते. तो भरधाव वेगाने आपली गाडी चालवत होता. पण त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळ झाली तेव्हा तिथून जाणाऱ्या एका गाडीच्या ड्रायव्हरने बघितले की एका गाडीचा ऍक्सिडेंट झाला होता. ही तीच गाडी होती जो श्रीमंत उद्योगपतीचा मुलगा चालवत होता. त्यांनी लगेचच पोलिसांना फोन केला. पोलिसही काही वेळातच तिथे आले. जेव्हा पोलिसांनी त्या उद्योगपतीच्या मुलाचे प्रेत बघितले तेव्हा त्यांना धक्काच बसला, कारण त्या उद्योगपतीच्या मुलाच्या शरीराचे फक्त धडच होते. त्याचे डोके पूर्णपणे धडापासून वेगळे झाले होते आणि ते त्याच्या बाजूच्या सीटवरती पडलेले होते. आणि दुसरी विचित्र गोष्ट म्हणजे त्याचे दोन्ही हात तुटलेले होते. पण आश्चर्य म्हणजे त्याचे दोन्ही हात तुटलेले असून सुद्धा त्याच्या दोन्ही हातांनी गाडीचे स्टेअरिंग घट्ट पकडलेले होते. मोठ्या मुश्किलीने पोलिसांनी त्याचे दोन्ही हात बाजूला केले. जेव्हा पोलिसांनी त्याचे मुंडके बघितले तेव्हाही पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण त्याच्या डोळ्याची बुबुळे बाहेर आली होती. जसे काहीतरी त्याने विचित्र आणि भयानक असे बघितले होते. पोलिसांनाही त्याच्या अपघाताचे कारणच कळत नव्हते, कारण त्याची गाडी रस्त्याच्या मधोमध उभी होती आणि त्याच्या गाडीला दुसऱ्या कुठल्याही गाडीने टक्कर दिल्याचे पुरावे त्यांना दिसले नाहीत. तसेच आजूबाजूला असलेल्या झाडांवरही त्याच्या गाडीची टक्कर झाली नव्हती. पोलिसांनाही सर्व विचित्र वाटत होते. त्यानंतर त्याचे प्रेत पोस्टमॉर्टमला पाठवण्यात आले. पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरांनाही त्याचे प्रेत बघून धक्का बसला, कारण असे प्रेत ते त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदाच बघत होते. डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले की त्या उद्योगपतीच्या मुलाने असे काहीतरी भयंकर बघितले असावे की ज्याच्यामुळे त्याचे गाडीवरती नियंत्रण सुटले असावे आणि त्याचा अपघात झाला असावा असा अंदाज होता, कारण त्याच्या शरीरात त्यांना कुठलेही अल्कोहोल मिळाले नव्हते. म्हणजे तो दारू पिऊन गाडी चालवत नव्हता. तसेच त्याला हृदयविकाराचा झटकाही आला नव्हता, कारण त्याची प्रकृती ठणठणीत होती. हे सर्व काही डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनाही कळत नव्हते की त्या उद्योगपतीच्या मुलाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, त्याची गाडी नेमकी कशावर आदळली आणि त्या अपघातात त्याचे डोके धडापासून वेगळे कसे काय झाले, तसेच त्याचे हातच फक्त स्टीअरिंग धरून कसे काय राहिले. या सर्व प्रश्नांची उत्तरे त्यावेळी पोलिसांना आणि आजही मिळालेली नाहीयेत. त्या घटनेनंतर काही दिवस लोक त्या रस्त्यावरून जायचे टाळायचे. पण जेव्हा काही लोक त्या रस्त्यावरून प्रवास करू लागले तेव्हा त्यांना तुझ्यासारखे ते तुटलेले हात आणि ते मुंडके नसलेले शरीर रस्त्यामध्ये फिरताना दिसायचे आणि त्यांचे काही ना काही कारणांमुळे अपघात व्हायचे.
म्हणून मुंबई पुणे हायवे जवळ असलेल्या त्या शॉर्टकट रस्त्यावरती लोक जायला घाबरू लागले. म्हणूनच लोकांनी त्या रस्त्यावरून प्रवास करण्याचे बंद केले. तुझे नशीब बलवत्तर होते म्हणून तू वाचलीस, पण पुन्हा अशी चूक तू कधीच करू नकोस. हे सर्व ऐकून वृषालीला खूपच धक्का बसला आणि ती अतिशय घाबरली. त्यानंतर ती त्यांना म्हणाली, मी माझ्या संपूर्ण आयुष्याचे थ्रिल कालच्या एका रात्रीतच अनुभवले आहे. आता मी आयुष्यात पुन्हा अशी चूक कधीच करणार नाही. त्यानंतर रोहनने वृषालीला जरा बरे वाटल्यानंतर वृषालीला घरी सोडले, कारण तिला दिवसभर झोपल्यानंतरही त्याच तुटलेल्या हातांची तसेच त्या मुंडके नसलेल्या शरीराची विचित्र स्वप्ने पडत होती. आज त्या प्रसंगामुळे वृषालीचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. वृषालीचे आज लग्न झाले आहे आणि ती 2 मुलांची आई आहे. आज ती दिल्लीला राहत आहे, पण आजही तिला तो प्रसंग आठवला तर तिच्या अंगावरती काटा येतो. आणि आजही ते 2 तुटलेले हात आणि मुंडके नसलेले शरीर तिच्या स्वप्नामध्ये येते. तिच्यावर घडलेल्या त्या भयंकर प्रसंगामुळे एवढ्या वर्षात तिने पुन्हा कधीच ड्रायव्हिंग केलेले नाही. आणि रात्रीचा एकट्याने तर सोडाच, पण तिच्या कुटुंबाबरोबरही तिने अजूनपर्यंत रात्रीचा प्रवास केलेला नाही. वृषालीप्रमाणेच या रस्त्यावरती अनेक लोकांना भयानक आणि वाईट अनुभव आलेले आहेत. काही लोकांना या रस्त्यावरती एक पांढरी साडी नेसलेली बाई त्यांच्याजवळ लिफ्ट मागताना दिसते, किंवा तुम्ही गाडी चालवत असताना अचानक एक म्हातारा माणूस हातात काठी घेऊन तुमच्या गाडी पुढे चालताना दिसतो. त्यानंतर तुम्ही जेव्हा त्या म्हाताऱ्याला मागे सोडून पुढे जाता तेव्हा तुम्हाला तोच म्हातारा माणूस तुमच्या गाडी समोर चालताना दिसतो. तुम्ही कितीही वेगाने गाडी चालवली तरी तो म्हातारा माणूस तुम्हाला तुमच्या गाडीच्या पुढे चालताना दिसतो. लोक त्याला चकवा म्हणतात. आणि हे दोघेही ज्यांना दिसतात त्यांच्या गाडीचा काही ना काही कारणामुळे अपघात होतो, पण त्या अपघाताचे नेमके कारण मात्र लोकांना कळत नाही. पण हे दोघेही त्या शॉर्टकट रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या काहीच लोकांना दिसतात. पण रस्त्यावरच्या बहुतेक लोकांना मुंडके नसलेले शरीर रस्त्याच्या मधोमध चालताना दिसते. तसेच त्यांच्या गाडीवरती तुटलेले हातही अनेक लोकांना दिसले आहेत. म्हणून आजही लोक त्या रस्त्याने तो शॉर्टकट घेण्याचे टाळतात. काही लोकांचे म्हणणे आहे की काही विशिष्ट आणि ठराविक वेळेतच त्या रस्त्याने प्रवास केल्यास लोकांना तसे अनुभव येतात आणि सर्वच लोकांना तसे भयानक अनुभव येत नाहीत. पण हा शॉर्टकट बऱ्याच लोकांच्या मृत्यूचा एक सापळा बनलेला आहे, कारण या रस्त्यावरती अपघातात शेकडो लोक मृत्यू पावलेले आहेत. आणि हा रस्ता सुनसान असून सुद्धा या रस्त्यावरती असंख्य लोकांचे मृत्यू का होतात याचे कारण आजही पोलीस शोधत आहेत. म्हणून मुंबई पुणे जवळ असलेला हा शॉर्टकट हा दररोज एका नव्या शिकारीची वाट बघत आहे. तेव्हा कुठलाही शॉर्टकट घेण्याच्या आधी 10दा विचार करा. कदाचित हा शॉर्टकट तुमच्या मृत्यूकडे जाण्याचा शॉर्टकट सुद्धा ठरू शकतो.